गुड इव्हनिंग एव्हरीवन. प्रेझेंटी मार्क करून झाली आहे का सगळ्यांची? ओके, सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क केलेली आहे का? आवाज येतोय का माझा सर्वांना क्लिअर? ओके, चला तर आपण तुमचा हिस्ट्रीचा जो आपला लेसन चालू आहे 10th लेसन तो कंटिन्यू करायचा आहे. ओके, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? ओके, सी लास्ट सेशन मध्ये आपण आपला हिस्ट्रीचा एन्शियंट इंडिया कल्चरल हा लेसन चालू केलेला, बरोबर? म्हणजेच प्राचीन भारत सांस्कृतिक. ओके, कल्चरली सांस्कृतिक. मग त्याच्यामध्ये लोकांची लाईफ कशी होती, तिथे कोणत्या भाषा बोलल्या जायच्या, कोणतं लिटरेचर होतं, साहित्य कोणतं लिहिलं गेलं, कोणी कोणी कोणकोणते लिटरेचर लिहिले, कोणतं साहित्य लिहिलं. ओके, हे सगळं आपण बघितलं. ओके, लँग्वेजेस महाराष्ट्रात कोणत्या होत्या वेगवेगळ्या, हे सगळं आपण बघितलेलं आहे मागच्या लेसनमध्ये, सेशनमध्ये, सॉरी. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे? सायन्स पासून कंटिन्यू करायचं आहे. ओके, सुरुवात करूया का लेसन शिकवायला? ओके, चला. आले सगळे जॉईन झालेले आहेत. चला बघा आता. सायन्स मध्ये काय आहे? मेडिसिन म्हणजे वैद्यकशास्त्र. ओके, इंडियन मेडिकल सायन्स इज नोन ॲज आयुर्वेदा. भारतातील जे वैद्यकशास्त्र आहे, मेडिकल सायन्स आहे, त्याला काय म्हटलं जायचं? आयुर्वेदा. ओके, आयुर्वेदा. इट हॅज अ व्हेरी ओल्ड ट्रेडिशन. आयुर्वेद ही खूप प्राचीन परंपरा आहे. ओके, खूप वर्षापूर्वीपासून, एकदम प्राचीन काळापासून आयुर्वेदाची परंपरा चालत आलेली आहे. इट सिक्स टू अंडरस्टँड द सिम्पटम ऑफ अन इलनेस, इट्स डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. मग आयुर्वेदामध्ये काय केलं जातं? रोग कोणता आहे, रोगाची कुठली लक्षणे दिसून येतात, मग त्या लक्षणांवरून रोग कोणता झालेला आहे व्यक्तीला हे ओळखलं जातं आणि नंतर त्या रोगांवर उपचार केला जातो. ओके, ऑल्सो मच थॉट हॅज बीन गिवन टू प्रिव्हेन्शन ऑफ इलनेस. म्हणजे अजून काय केलेलं आहे? प्रिव्हेन्शन म्हणजे काय? रोग होऊ नये म्हणून काय काय केलं पाहिजे? आता बघा, आपल्याकडे पॅन्डेमिक चालू आहे सध्या, कोरोनाचा. मग तो आपल्याला होऊ नये म्हणून आपण काय काय करतोय? मास्क घालतोय, सॅनिटायझर्स यूज करतोय, बरोबर? हे सगळं चालू आहे. म्हणजे काय आहे? प्रिव्हेन्शन आहे. ओके, ऑल्सो मच थॉट हॅज बीन गिवन टू प्रिव्हेन्शन ऑफ इलनेस. म्हणजे रोग होऊ नये म्हणून त्याकरता काय केलं पाहिजे, ह्याचा विचार सुद्धा आयुर्वेदामध्ये केला गेलेला होता. ओके, जिवाका वॉज अ वेल नोन वैद्या ॲट द कोर्ट ऑफ किंग बिंबिसरा. ओके, मग त्या काळी कोण होता? राजा होता एक, बिंबिसरा नावाचा राजा होता. त्या राजाच्या दरबारात जिवाका, त्याला मराठीत जीवक असं म्हटलं जातं. ओके, हा प्रसिद्ध वैद्य होता. ओके, एक वैद्य होता, प्रसिद्ध वैद्य. तेव्हा बघा, वैद्य असायचे, डॉक्टर नसायचे, आयुर्वेद होतं, त्यामुळे मेडिकल सायन्सला त्यावेळी आयुर्वेद म्हटलं जायचं. ते आत्तासारखं एकदम डेव्हलप नव्हतं, त्यामुळे तेव्हा वैद्य असायचे राजाच्या दरबारात. ओके, The Charaka Samhita contains detailed information about clinical diagnosis and pharmacy. चराका संहिता म्हणजे चरक संहिता हा एक ग्रंथ लिहिला गेलेला आहे प्राचीन काळात. त्या ग्रंथात वैद्यकीय चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यांची माहिती लिहिलेली आहे. ओके, मग संहिता हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? इट वॉज रिटन बाय चारक. ओके, चरक याने हा ग्रंथ लिहिलेला आहे, म्हणून त्या ग्रंथाला चरक संहिता असं म्हटलं जातं. ओके,
समजतंय सगळ्यांना? समजतंय सगळ्यांना? ओके. The famous surgeon Sushruta has discussed the diagnosis of different ailments and their remedies in his treatise The Sushruta Samhita. मग अजून कोण आहे? एक सुश्रुत नावाचा सर्जन आहे. ओके. त्या सर्जनने काय केलेलं आहे? सर्जन म्हणजे शल्य विशारद असं म्हटलं जातं त्याला मराठीत. ओके. त्याने काय केलेलं आहे? सुश्रुत संहिता या नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये रोगाचं निदान कसं केलं जातं, डायग्नोसिस कसं केलं जातं आणि त्याच्यावरील उपाय म्हणजे ट्रीटमेंट कशी केली जाते हे लिहिलेलं आहे. ओके. याची माहिती तिथे दिलेली आहे. This text is that it discusses the different causes leading to injuries, fractures, their types, and the various types of surgeries required for them. ओके. यामध्ये काय केलेलं आहे? ज्या जखमा होतात लोकांना, अस्थिभंग होतो, फ्रॅक्चर होतं म्हणजे हाडं तुटतात आणि मग त्यांचे प्रकार कोणकोणते आहेत? या जखमा होतात ज्या शरीरावर त्या कोणकोणत्या कारणामुळे होतात आणि त्यांच्यावर कशा प्रकारे शस्त्रक्रिया, सर्जरी म्हणजे ऑपरेशन कशा प्रकारे केलं जाईल याची माहिती सुश्रुत संहितामध्ये सुश्रुत याने दिलेली आहे. ओके. The text was translated into the Arabic language and was called किताबे सुसूद. सुश्रुत संहितेचं अरबी भाषेमध्ये रूपांतर केलं गेले आहे म्हणजे ट्रान्सलेशन. आपल्याला कसं इंग्लिशमध्ये टॉपिक असतो, मराठीतून आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करतो, तसंच अरबी भाषेमध्ये ओके सुश्रुत संहिता या ग्रंथाचं अरबी भाषेमध्ये रूपांतर केलेलं आहे, भाषांतर केलेलं आहे. तर त्याचं नाव आहे किताबे सुसूद. ओके. Vagbhatta also wrote many books on medical science. The Ashtanga Sangraha and Ashtanga Hridaya Samhita are the most important of them. ओके. तर आता अजून एकाचं कोणाचं नाव येत आहे? वाघभट. वाघभट एक वैद्यक शास्त्रज्ञ आहे. त्याने काय केलेलं आहे? वैद्यक शास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. तर त्यापैकी दोघांची आपल्याला नावं दिलेली आहेत. अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता ही वाघभटाने लिहिलेले वैद्यकशास्त्रावरील ग्रंथ आहेत. द बौद्ध भिक्खू सिद्ध नागार्जुना इन हिज बुक द बौद्ध भिक्खू सिद्ध नागार्जुना in his book रसा रत्नकारा describe various chemicals and metals. ओके. तर बघा एक बौद्ध भिक्खू होता त्याने आपला रसरत्नकर ओके या ग्रंथात काय केलेलं आहे? केमिकल्स म्हणजे रसायने आणि मेटल्स म्हणजे धातू याबाबतची माहिती दिलेली आहे. आता आपण हिस्ट्रीमध्ये हे सगळं सायन्सशी रिलेटेड मेडिकल त्यावेळी कसं होतं, मेडिकल सायन्स आयुर्वेद काम कसं म्हटलं जायचं त्याला, परत इथे रसायने आणि धातू म्हणजे मेटल अँड केमिकल्स याबद्दल सांगितलं. ओके. तर का सगळं आपण हे शिकतोय सांगा? कारण इथे काय आपल्याला शिकायचं आहे या लेसन मध्ये? त्या काळी लोकांची जी लाईफस्टाईल होती ती कशी होती. ओके. लाईफ कशी होती आणि त्यातच काय मेडिकल सायन्स कशा प्रकारे लोकांना अवगत झालेलं होतं. ट्रीटाईज. ओके. राईट. ग्रंथ. ट्रीटाईज इज ग्रंथ. मी लास्ट सेशन मध्येच हे सांगितलेलं आहे तुम्हाला. ओके. जेव्हा आपण साहित्य बघत होतो, लिटरेचर वगैरे बघत होतो, तेव्हाच मी सांगितलेलं आहे ट्रीटाईज इज ग्रंथ. आता आवाज क्लिअर येतोय का? बरोबर येतोय का आवाज? ओके.
समजलं सगळ्यांना? आपण आता काय शिकलो? मेडिकल म्हणजे विज्ञान, सायन्स विज्ञान, त्याच्यातलं आपण मेडिसिन हा पार्ट शिकलो. ओके. म्हणजे त्यावेळी आयुर्वेद कसं होतं, कितपर्यंत लोकांना अवगत होत्या गोष्टी, हे सगळं शिकलो. म्हणजे बघा, प्राचीन काळात देखील सर्जरी वगैरे केल्या जायचा, या सगळ्या गोष्टी देखील माहिती होत्या लोकांना. ओके. आणि आता आपण ते सगळं शिकण्यासाठी MBBS वगैरे करतो की नाही, ते प्राचीन काळात वैद्य ते सगळं शिकलेले होते. ओके. नेक्स्ट इज मॅथमॅटिक्स अँड ॲस्ट्रॉनॉमी, म्हणजे गणित आणि खगोलशास्त्र याचा कसा उपयोग केला जायचा, किती डेव्हलप झालेलं होतं मॅथमॅटिक्स अँड ॲस्ट्रॉनॉमी प्राचीन काळात, ते आपल्याला बघायचं आहे. बघा, द एन्शियंट इंडियन्स हॅड स्टडीड मॅथमॅटिक्स अँड ॲस्ट्रॉनॉमी ॲट ग्रेट डेप्थ. जे आपले प्राचीन भारतीय होते त्यांनी गणित आणि खगोलशास्त्राचा खूप मोठ्या प्रमाणावर सखोल असा अभ्यास केलेला होता. Indians were the first to use the numerals 1 to 9 and 0. अख्ख्या जगात भारतीयच असे होते ज्यांनी 1 ते 9 आणि 0 या अंकांचा, या संख्यांचा वापर जगात प्रथम भारतीयांनीच केला. ओके. They invented the concept of decimal system in which the value of the digit changes according to its place. एकम, दहम, युनिट्स, टेन्स, एक्सेट्रा. तुम्ही डेसिमल सिस्टीम शिकला असाल तुमच्या मॅथ्समध्ये, तुमच्या अगोदरच्या इयर्समध्ये. ओके. आता 6th आहात तर त्याच्या अगोदर कितीतरी वर्ष अगोदर तुम्ही डेसिमल सिस्टीम शिकलाच असाल. तर एकक, दशक वगैरे असतं ना, आपल्याला शिकवतात टेन्स, युनिट्स. ओके. तर हे सुद्धा एकम, दहम या स्थानानुसार अंकांची किंमत बदलते, ह्याचा शोध पण कोणी लावला? प्राचीन भारतीयांनीच लावला. ओके. त्यांना हे सगळं माहित होतं. The scientist Aryabhatta wrote the book Aryabhattiya, which included many formula for mathematical operations. आर्यभट्टाने, जो आर्यभट्ट एक शास्त्रज्ञ होता, मॅथमॅटिशियन होता, त्याने काय केलं? आर्यभट्टीय नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये त्याने आपण जे आता मॅथ सोडवायला जे फॉर्म्युले वगैरे वापरतो ते सगळं त्याने लिहून ठेवलेलं होतं आर्यभट्टीय या ग्रंथामध्ये. ओके. आर्यभट्ट वॉज ऑल्सो अन ॲस्ट्रॉनॉमर. मग मॅथमॅटिशियन असल्याबरोबर तो कोण एक होता? ॲस्ट्रॉनॉमर म्हणजे खगोलशास्त्रज्ञही होता. कोण असतो ॲस्ट्रॉनॉमर? सांगा मला, लिहा चॅट बॉक्समध्ये. काय स्टडी करतो ॲस्ट्रॉनॉमर? कोण असतो ॲस्ट्रॉनॉमर? सांगा लवकर. कसला स्टडी करतो ॲस्ट्रॉनॉमर? ॲस्ट्रॉनॉमीचे क्लासेस अटेंड करता ना तुम्ही? सांगा लवकर. हु इज कॉल्ड ॲज ॲस्ट्रॉनॉमर? आवाज येतोय ना माझा सर्वांना? देन टेल मी. सांगा लवकर, ॲस्ट्रॉनॉमर कोण असतो? खगोलशास्त्रज्ञ कोण असतो? कसला स्टडी करतो? लिहा चॅट बॉक्समध्ये. चला. येस. स्पेस मधला आपले ग्रह, तारे सगळं. ओके. यांच्याशी रिलेटेड जो स्टडी असतो तो कोण करतो? ॲस्ट्रॉनॉमर करतो, खगोलशास्त्रज्ञ करतो. ओके. येस, गुड. बघा, ही स्टेटेड दॅट द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. मग त्यांनी काय भाकीत केलं की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. हे कोणी सांगितलं? आर्यभट्टाने सांगितलं. ओके. वराहमिहिर wrote the famous text सिद्धांतिका in the 6th century AD. ओके. वराहमिहिर याने काय केलं? इसवी सनाच्या 6व्या शतकात पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला. This text discusses principles of Indian astronomy along with the principles of astronomy from the Greek, Roman and Egyptian civilization. मग सिद्धांतिका या ग्रंथात वराहमिहिर याने पंचसिद्धांतिका हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात काय होतं? भारतीय खगोलशास्त्र, भारतीय ॲस्ट्रॉनॉमी सोबतच ग्रीक, रोमन, इजिप्त यांचे जे कल्चर आहेत, यांची जी संस्कृती आहे, त्यांच्या संस्कृतीत ही खगोलशास्त्रामध्ये कसा अभ्यास केलेला आहे, ॲस्ट्रॉनॉमी रोमन, ग्रीक, इजिप्शियन या लोकांमध्ये देखील ॲस्ट्रॉनॉमी कशी आहे त्याच्याबद्दल ही लिहिलेलं आहे. ओके.
The text of the mathematician Brahmagupta, who lived in the 7th century CE, were translated into Arabian language. म्हणजेच 7व्या शतकात कोण होऊन गेलेला? ब्रह्मगुप्त हा एक गणित तज्ञ होऊन गेलेला. त्याने सुद्धा त्याने जे ग्रंथ लिहिलेले त्याचं अरबी भाषेत भाषांतर केलेलं आहे, ट्रान्सलेशन केलेलं आहे. ओके. कणाद. आता बघा इथे काय दिलंय तुम्हाला डू यू नो मध्ये? कणाद. कोण होता कणाद माहितीये का कोणाला? कणादाने कसला शोध लावलेला सांगा लवकर, माहितीये का? काय कळलं नाही मला. हर्ष, माईक ऑन कर आणि सांग काय बोलायचं आहे तुला. हॅलो. हा. पिलव पिलव म्हणजे कण. कणाचा शोध लावला कणादांनी. ओके. येस, अणु परमाणु. सी. कणाद wrote the book called वैशेषिक दर्शन. ओके. वैशेषिक दर्शन हा ग्रंथ कोणी लिहिला? कणाद यांनी लिहिला. इट मेनली डिस्कसेस अणु अँड परमाणु. जे अणु आणि परमाणु असतात, ज्याच्यानी सगळं विश्व बनलेलं आहे, प्रत्येक वस्तू बनलेली आहे, त्याचा शोध कोणी लावला? कणाद यांनी लावला. According to Kanad, the universe is full of innumerable objects. These objects are nothing but the different form of anus. This form might change, but the anu remain unchanged. काणादांच्या मते काय होतं, हे सगळं विश्व आहे, ओके, सगळं जग आहे, ते कशाने? असंख्य वस्तूंनी भरलेलं आहे. या वस्तू म्हणजे अणूंनी घेतलेली वेगवेगळी रूपं आहेत. ही रूपे बदलतात, पण अणू हे कधीच बदलत नाहीत, ते जसेच्या तसे राहतात. ओके. हे कोणाचं? वैशिक दर्शन या ग्रंथात कणादांनी म्हटलेलं आहे. ओके. चला बघा पुढे. सेंटर्स ऑफ एज्युकेशन. सगळ्यांना समजलंय काय आहे? मॅथमॅटिक्स अँड ॲस्ट्रॉनॉमी अँड सायन्स. सायन्स मध्ये मेडिकल अँड मॅथमॅटिक्स अँड ॲस्ट्रॉनॉमी समजलंय का सगळ्यांना? ओके. चला आता क्वेश्चनचे आन्सर द्या मग मला. व्हॉट इज इंडियन मेडिकल सायन्स कॉल्ड ॲज? इंडियन मेडिकल सायन्सला काय म्हटलं जायचं? काय म्हटलं जातं? आयुर्वेद. येस, व्हेरी गुड. येस, गुड. सी. आता काय बघूया आपण? सेंटर्स ऑफ एज्युकेशन. आता मेडिकल सायन्स एवढं पुढे होतं, खगोलशास्त्र पुढे होतं, बरोबर. ॲस्ट्रॉनॉमी सगळ्या लोकांना समजत होती, खगोलशास्त्र समजत होतं, मॅथमॅटिक्स मध्ये लोक सगळं समजून घेत होती. मग हे सगळं शिकण्यासाठी शिक्षणाची केंद्र देखील होती प्राचीन भारतात. तर ती कोणती कोणती होती आणि कुठे होती ते बघायचं आपल्याला. ओके. There were many famous centers of education in ancient India. Students from other countries also came there for their studies. प्राचीन भारतात शिक्षणाची अनेक अशी केंद्र होती जी खूप फेमस होती. ओके. तेथे बाहेरच्या देशातील म्हणजे परदेशातील, आता आपण कसे मोठे झाल्यावर जातो की नाही बाहेरच्या देशात शिकायला, तसे प्राचीन भारतात एवढी लोकांना ज्ञान अवगत होतं की बाहेरच्या देशातले परदेशातले जे स्टुडंट होते, विद्यार्थी होते, ते आपल्याकडे शिकायला सुद्धा यायचे. ओके. द फर्स्ट इज तक्षशिला युनिव्हर्सिटी.
म्हणजेच तक्षशिला विद्यापीठ. तक्षशिला वॉज अन इम्पॉर्टंट सिटी ऑन द एन्शियंट अँड इंडियन ट्रेड रूट. तक्षशिला विद्यापीठ का म्हटलेलं आहे, कारण ते कुठे आहे, तक्षशिला या शहरामध्ये होती. ओके ओके, ते विद्यापीठ तक्षशिला या शहरामध्ये होतं. तक्षशिला हे प्राचीन काळ हे भारतीय व्यापारी मार्गावरील महत्वाचे शहर होते. ओके, इम्पॉर्टंट सिटी ऑन दी एन्शियंट इंडियन ट्रेड रूट. ट्रेड रूट म्हणजे व्यापारी मार्ग, जो व्यापारासाठी यूज केला जायचा असा रस्ता, त्यावर तिथे एक शहर होतं तक्षशिला नावाचं. ओके, टुडे इट इज इन पाकिस्तान. आपण बघितलं कशी फाळणी वगैरे झाली. ओके, 8th मध्ये आहे, तुम्हाला ते 8th हिस्ट्री मध्ये आहे. जेव्हा आपल्याला फ्रीडम मिळालं, ओके, स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा इंडिया आणि पाकिस्तान असे दोन स्वातंत्र्य देश निर्माण झाले. स्वातंत्र्य देश दोन निर्माण झाले, इंडिया पाकिस्तान. म्हणून तक्षशिला हे ज्यावेळी प्राचीन काळात भारतात होतं, तेव्हा ते आता कुठे आहे, पाकिस्तानात आहे. ओके, बघा. Archaeological evidence found there suggests that the city was established in the 6th century BCE. Jivaka, a contemporary of Gautama Buddha and a famous Vaidya, has studied at Takshashila University. आता तिथे काय काय होतं, कसं कसं होतं, हे सगळं कसं लोकांना समजलं. जे लोक होते, ओके, आर्किओलॉजिस्ट होते, म्हणजे पुरातत्वीय विभागाची जी लोक होती, खोदकाम वगैरे करून तिथले अवशेष वगैरे शोधून काढतात आणि त्याच्यावरच ठरवतात की नाही की हे किती वर्षापूर्वीचं असेल, इथं काय 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 असेल. ओके, म्हणजे अशाच पुरातत्व विभागाला जे पुरावे सापडले त्याच्या आधारे काय समजत होतं की तक्षशिला हे विद्यापीठ कधी बनवलं होतं, इसवी पूर्व 6व्या शतकात. आणि तिथे कोणी कोणी अभ्यास केलेला आहे, गौतम बुद्धांचा जो समकालीन जीवक नावाचा एक वैद्य होता. ओके, गौतम बुद्धांच्या वेळी असणारा जीवक नावाचा वैद्य होता, तो तक्षशिला या विद्यापीठात शिकला होता. ओके, जीवाकाचा बघितलं की नाही आपण, त्यांनी जीवाका संहिता नावाचा ग्रंथ लिहिला. मग जीवाका कुठे शिकलेला होता, तक्षशिला युनिव्हर्सिटी मध्ये शिकलेला होता. By the 4th century BCE, the fame of the university had spread far and wide. मग 4थ्या शतकात काय झालं, तक्षशिला विद्यापीठाची जी कीर्ती होती, फेम होतं, इतकं फेमस आहे, तिथं चांगलं शिकवलं जातं, अशी सगळी कीर्ती, त्याच्याबद्दलची कीर्ती ही ठिकठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये पसरली गेली. ओके, Chandragupta Maurya, the founder of the Maurya Empire, was educated at this university. मग चंद्रगुप्त मौर्य एम्पायर शिकलात ना तुम्ही. मग मौर्य एम्पायर ज्याने स्थापन केलं, ज्याने फाउंड केलं, तर त्याचा फाउंडर हा कुठे शिकलेला होता, तक्षशिला युनिव्हर्सिटी मध्ये शिकलेला होता, तक्षशिला विद्यापीठामध्ये शिकलेला होता. ओके, द ग्रामेरियन पाणिनी अँड द वैद्यचारका वेर ऑल्सो स्टुडंट ऑफ तक्षशिला युनिव्हर्सिटी. पाणिनी, ओके, पाणिनीने काय लिहिलं, ग्रामरचा ग्रंथ लिहिला, ते बघितलं आपण. ओके, आणि आत्ताच आपण बघितलं की चारक या वैद्यांनी चारक संहिता नावाचा ग्रंथ लिहिला, ते सुद्धा तक्षशिला युनिव्हर्सिटीचे स्टुडंट होते. द ग्रीक हिस्टोरियन्स हू अकंपनीड अलेक्झांडर हॅव ऑल्सो गिवन अ डिस्क्रिप्शन ऑफ द युनिव्हर्सिटी. ओके, एक ग्रीक इतिहासकार होता, त्याने काय केलेलं आहे, जो सिकंदराच्या बरोबर असायचा, त्यानेही तक्षशिलेचं वर्णन केलेलं आहे. They have stated that such a university did not exist anywhere in Greece. ओके, तो ग्रीक इतिहासकार होता, म्हणून त्याने तक्षशिलेचं वर्णन कसं केलेलं आहे की ग्रीसमध्ये कोठेही अशा प्रकारचे विद्यापीठ अस्तित्वात नव्हते, असं त्याने लिहून ठेवलेलं आहे. ओके, समजतंय सगळ्यांना? समजतंय का सगळ्यांना? ओके, लक्ष द्यायचं आहे सगळ्यांनी. ओके, कोणाला काही डाऊट आहे का इथपर्यंत? ओके, चलो. See, the famous Chinese Buddha bhikkhu Fa Hin
who came to India around 400 CE, also visited the Takshashila University. एक चीनी बौद्ध भिक्खू होता फैयान नावाचा. ओके, जो चीनचा होता, पण त्याने बौद्ध धर्म इकडे आपल्या भारतात येऊन बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि तो भिक्खू देखील झाला होता. त्याने तो देखील 400च्या सुमारास जेव्हा इंडियामध्ये प्राचीन भारतात आला होता तेव्हा त्याने तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली होती. The university provided education in various subjects such as Vedic literature, Buddhist philosophy, economics, logics, etc. मग त्यावेळी त्या विद्यापीठात काय शिकवलं जायचं? वैदिक वाङ्मय, बौद्ध तत्वज्ञान, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र अशा विविध विषयांचं त्यावेळी तिथे शिक्षण दिलं जायचं. ओके, म्हणूनच आपण बघितलं की जे मेन आता ग्रंथ लिहिले गेले, चारकांनी लिहिले, पाणिनीने लिहिले, ग्रामेरियन होता पाणिनी, त्याने जो ग्रंथ लिहिला, हे सगळे कुठे शिकलेले होते? तक्षशिला विद्यापीठामध्ये शिकलेले होते. म्हणूनच त्या तक्षशिला विद्यापीठाची ख्याती सगळीकडे पसरलेली होती. ओके, शिक्षण केंद्र शिकत आहोत आपण सगळ्यांना. तक्षशिला युनिव्हर्सिटी, तक्षशिला विद्यापीठ समजलंय का सगळ्यांना? सांगा लवकर. ओके, कंटिन्यू करूया का आपण पुढे? ओके, सी नेक्स्ट सेंटर कोणतं आहे? वाराणसी. ओके, वाराणसी आहे दुसरं स्थान, शिक्षणाचं दुसरं केंद्र वाराणसी. द रिव्हर गंगा हॅज टू ट्रिब्युटरीज, वारणा अँड अस्सी. ओके, बघा, ट्रिब्युटरीज म्हणजे उपनदी. ओके, ट्रिब्युटरी इज उपनदी. जी गंगा नदी होती तिच्या दोन उपनद्या आहेत, वर्णा आणि अस्सी. ओके, वर्णा आणि अस्सी. The city located between them came to be called वाराणसी. मग दोन उपनद्या आहेत, गंगेच्या दोन उपनद्या कोणत्या आहेत? वर्णा आणि अस्सी. म्हणून जे शहर त्या दोन नदींच्या मध्ये वसले गेले तिथे त्या शहराला कोणते नाव मिळाले? वाराणसी. ओके, सिन्स ancient times it has had centers which provided education in the areas of Vedic as well as Jain and Buddhist philosophy. बघा, वाराणसीमध्ये काय केलं जायचं? वेदांचे आणि जैन आणि बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाचे शिक्षण दिलं जायचं. ओके, वलभी, थर्ड सिटी इज वलभी. थर्ड केंद्र कोणतं आहे? वलभी. वलभी वॉज अन एन्शियंट सिटी इन सौराष्ट्र. गुजरात मधील सौराष्ट्रात वलभी नावाचं एक नगर होतं, प्राचीन नगर होतं, एन्शियंट सिटी, प्राचीन शहर होतं. From the 5th to 8th century CE, it was an important center of Jain and Buddhist philosophy. बघा, इसवी सनाच्या 5व्या ते 8व्या शतकात जैन आणि बौद्ध तत्वज्ञानाचं इम्पॉर्टंट सेंटर म्हणजे एकदम मुख्य प्रमुख क्षेत्र, महत्वाचं केंद्र हे कुठलं होतं? वलभी. ओके, Yuan Shuang and Yitzing, the Chinese Buddha bhikkhus had visited Vallabhi. ओके, युआन श्वांग आणि इत्सिंग, ओके, हे दोन चीनी बौद्ध भिक्खू यांनी वलभीला भेट दिली होती. ओके, नंतर आहे नालंदा युनिव्हर्सिटी म्हणजेच नालंदा विद्यापीठ. The remains of the ancient Nalanda University can be found near today's Patna city in Bihar. बघा, नालंदा जे विद्यापीठ होतं, नालंदा विद्यापीठाचे अवशेष अजूनही बिहारमधील जे पटना शहर आहे त्याच्या जवळ दिसले आहेत, म्हणजे अजूनही आढळले आहेत. अजून या आत्ताच्या काळात देखील ते तिथे मिळाले आहेत. एम्पेरर हर्षवर्धन मेड जनरस डोनेशन टू दिस युनिव्हर्सिटी. मग जो सम्राट हर्षवर्धन होता याने काय केलेलं? या नालंदा विद्यापीठाला मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या होत्या, डोनेशन्स दिले होते. अकॉर्डिंग टू द डिस्क्रिप्शन्स ऑफ युआन Shuang and Itsing, Nalanda University could accommodate thousands of students. ओके, मग युआन श्वांग आणि इत्सिंग हे जे बौद्ध भिक्षू इथे आलेले होते त्यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार नालंदा विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांची, थाउजंड्स ऑफ स्टुडंट्स म्हणजे हजारो विद्यार्थी तिथे राहू शकत होते, त्यांची राहण्याची सोय तिथे होती. The library stocked thousands of books. हजारो बुक्स देखील तिथे होत्या. ओके, हजारो पुस्तके तिथील ग्रंथालयात, लायब्ररीमध्ये, ग्रंथालयात अवेलेबल होती.
Students seeking admission to the university had to appear for an examination at the entrance gate. म्हणजे त्या नालंदा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आता कशी आपल्याला सगळीकडे एंट्रन्स एक्झाम द्यायला लागते की नाही, तर तुम्हाला इंजिनियर डॉक्टर वगैरे व्हायचं असेल तर तुम्हाला 12वी नंतर त्याची एंट्रन्स एक्झाम द्यायला लागते. मग इथे काय बघा, त्या काळी सुद्धा म्हणजे किती वर्ष झाले असतील, ओके, 4थ्या शतकात, बरोबर, 4थ्या ते 8व्या शतकात हे विद्यापीठ होतं. बघा, 5व्या ते 8व्या शतकात ही विद्यापीठे त्यावेळी अवेलेबल होती, म्हणजे त्यावेळी बांधली गेलेली होती किंवा त्यावेळी चालू होती. आणि आता सध्या आपण 21व्या शतकात आहोत. म्हणजे किती जुनी आहेत बघा ती विद्यापीठ. तरी सुद्धा जर विद्यार्थ्यांना नालंदा विद्यापीठात प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना त्याच्या प्रवेशद्वारापाशी काहीतरी त्यांची एक स्पेसिफिक एक्झाम असेल किंवा परीक्षा असेल एंट्रन्सची, ती द्यावी लागत होती. ओके, समजलंय सगळ्यांना इथपर्यंत? एनीवन हॅज एनी डाऊट टिल हियर? एव्हरीथिंग इज क्लिअर टू यू? ओके, नेक्स्ट वन इज विक्रमशिला विद्यापीठ. ओके, हे बघा इथे काय दिलेलं, कसलं पिक्चर दिलेलं आहे माहिती आहे तुम्हाला? द सील ऑफ द नालंदा महाविहारा. म्हणजे काय, सील आहे एक, पेपर वगैरे असतील विद्यापीठाचे, काही परीक्षेची कागद असतील तर त्याला सील केलं जातं. तर त्याच्यासाठी वरती ही मोहर लावली जायची, मोहर म्हणतात त्याला. ओके, मोहर आणि मुद्रा असं म्हटलं जातं. विक्रमशिला युनिव्हर्सिटी, आता काय बघायचं आहे आपल्याला? विक्रमशिला युनिव्हर्सिटी म्हणजेच विक्रमशिला विद्यापीठ. दिस युनिव्हर्सिटी वॉज लोकेटेड नियर टुडेज भागलपूर इन बिहार. म्हणजे जसं बिहारमधील पटना या शहराजवळ कोणती बघितली आपण? नालंदा विद्यापीठ होतं. तसंच बिहारमधील भगलपूर येथे कोणती होती? विक्रमशिला विद्यापीठ, विक्रमशिला युनिव्हर्सिटी बिहारमधील भगलपूरच्या जवळ होती. ओके, इट वॉज इस्टॅब्लिश बाय अ किंग नेम धर्मपाल in the 8th century CE. It has 6 viharas, each having its own separate entrance. मग विक्रमशिला विद्यापीठ याची स्थापना कोणी केलेली होती? धर्मपाल या राजाने इसवी सनाच्या 8व्या शतकात केली होती. तिथे किती विहार होते? 6 विहार होते आणि प्रत्येक विहाराला स्वतःचे एक प्रवेशद्वार होते. ओके, बघा आता काय दिलेलं आहे? कांची. कांची ड्युरिंग the reign of the Pallava dynasties 6th century CE, Kanchi in Tamil Nadu emerged as an important center of education. आपण राजसत्ता शिकलो की नाही 9th लेसन मध्ये? वेगवेगळ्या प्रकारच्या राजसत्ता शिकलो. मग जो पल्लव राजा होता, पल्लव राजांच्या राजसत्तेच्या काळात, म्हणजे आत्ताचे जे तमिळनाडू आहे त्या तमिळनाडूमध्ये कांची हे शहर होतं. हे कांची शहर मोठा म्हणजे एकदम इम्पॉर्टंट शैक्षणिक केंद्र, महत्वाचं शैक्षणिक केंद्र बनलं होतं. ओके, इट वॉज अ सेंटर फॉर द टीचिंग अँड लर्निंग ऑफ वैदिक, जैन अँड बुद्धिस्ट टेक्स्ट. मग तिथे काय काय शिकवलं जायचं? वैदिक, जैन आणि बुद्धिस्ट ग्रंथांचं अध्ययन आणि अध्यापन, म्हणजे ते वाचले जायचे आणि ते कसे ते त्याला शिकवले जायचे. ओके, आर्ट अँड, ओके, आता बघा आर्ट अँड आर्टिकल्चरच्या कडे मूव्ह करण्याआधी सेंटर फॉर एज्युकेशन मध्ये कुणाला काही डाऊट असेल तर प्लीज आस्क. बघा, सेंटर ऑफ एज्युकेशन समजलेत का सगळ्यांना? शैक्षणिक केंद्र समजलेत का सगळ्यांना? सांगा लवकर. चला, समजलं असेल तर सगळ्यांनी रिप्लाय द्यायचा आहे प्लीज. ओके, शैक्षणिक केंद्र कोणकोणती होती, तिथे कोणकोणते विद्यापीठ होते हे लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. ओके, बघा आता काय बघायचं आहे आपल्याला? आर्ट अँड आर्किटेक्चर म्हणजे स्थापत्य, कला आणि स्थापत्य. म्हणजे कला, आर्किटेक्चर म्हणजे स्थापत्य, म्हणजे कोणकोणत्या प्रकारच्या वास्तू उभारल्या गेल्या ते बघायचं आहे. ओके, इंडियन आर्किटेक्चर रिच्ड इट्स पीक ड्युरिंग द मौर्य अँड द गुप्त पिरियड्स. ओके, मौर्य आणि गुप्त काळात काय झालं? भारतीय स्थापत्य कला होती जी, आर्किटेक्चर म्हणजे मराठीत त्याला स्थापत्य कला म्हणतात,
त्यांचा काय झाला, त्यांचा विकास होत गेला. ओके, डेव्हलपमेंट होत गेली. The stone pillars erected by Emperor Ashoka at various places are excellent example of Indian sculpture. ओके, इंडियन स्कल्पचर, भारताची जी शिल्पकला होती त्याचा बेस्ट एक्झाम्पल, त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कोणतं, सम्राट अशोकाने जे ठिकठिकाणी दगडी स्तंभ उभारले. ओके, सम्राट अशोकाने जे दगडी स्तंभ उभारले ते म्हणजे भारताचे सर्वोत्कृष्ट शिल्पकलेचं उदाहरण आहे. ओके, The stupa at Sanchi and cave sculptures at Udayagiri, Khandagiri, Karla, Nashik, Ajanta, Ellora, etc. show that the same tradition advanced even further. मग सांची येथील जी स्तूप आहेत आणि उदयगिरी, सांची आणि उदयगिरी येथील स्तूप, खंडगिरी, कारले, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणी ज्या लेण्या कोरल्या गेल्या, दगडांमध्ये लेण्या कोरलेल्या गेल्या आहेत तिथे, कारले, अजिंठा, वेरूळ इथे बघितलेत का तुम्ही त्या लेण्या? अजिंठा, वेरूळ आणि कारले, नाशिक इथे लेण्या कोरल्या गेलेल्या आहेत दगडांमध्ये. त्या लेण्या बघितल्यात का तुम्ही? सांगा. त्या सुद्धा मौर्य आणि गुप्त काळात कोरल्या गेलेल्या आहेत. ओके, The art of making images was developed during the Gupta period. इमेज म्हणजे मूर्तिकला. ओके, मूर्त्या ज्या बनवल्या जायच्या, त्या मूर्तीच्या कलेचा विकास कधी झाला? गुप्तांच्या काळात. ओके, चंद्रगुप्त मौर्य वगैरे या राजांच्या काळात इमेज बनवण्याचं देखील काम सुरू झालं. टेम्पल आर्किटेक्चर डेव्हलप ड्युरिंग द reign of the Chalukya and Pallava dynasties in South India. ओके, मग चालुक्य आणि पल्लव राजसत्ता जेव्हा होती दक्षिण भारतात तेव्हा काय, मंदिरांमध्ये जी स्थापत्य कला होती तिचा विकास झाला. The temple of Mahabalipuram are a testimony to this architecture. महाबलीपुरमला जी मंदिरं आहेत ती काय देतात, त्यांच्या स्थापत्यकलेची साक्ष देतात. म्हणजे काय, त्यांची स्थापत्यकला कशी होती ते आपल्याला महाबलीपुरमची मंदिरे बघून समजून येतं. द आर्ट ऑफ मेकिंग bronze images of deities emerged during the period of Pallavas. ओके, तर बघा, ब्रॉन्झ म्हणजे कांस्य जो धातू आहे, म्हणजे देवदेवता होते जे. ओके, डायटीज इज देवदेवता, जे देवदेवतांच्या कांस्याच्या मूर्ती बनवायची जी सुरुवात झाली ती कोणाच्या काळात झाली? पल्लव राजांच्या काळात झाली. ओके, द आयरन पिलर ऍट मेहरौली near Delhi is evidence of the advanced knowledge of metallurgy of the ancient Indians. ओके, दिल्ली जवळ मेहरौली या ठिकाणी काय आहे? गुप्तकालीन लोहस्तंभ आहे. मग भारतीय जे प्राचीन भारतीय होते त्यांना धातुशास्त्रांचे ज्ञान कसे होते, किती प्रगत होते, किती ऍडव्हान्स होती त्यांची टेक्नॉलॉजी, हे आपल्याला त्या मेहरौली येथील आयर्न पिलरला बघून कळते. ओके, thus it is clear that ancient Indians culture was a very prosperous and advanced. मग याच्यामुळेच आपल्याला काय कळतं की प्राचीन भारताची संस्कृती ही समृद्ध आणि प्रगत होती. In the next chapter we will study India's contact with other civilization and its far-reaching impact. मग आता आपला हा लेसन संपलेला आहे. नेक्स्ट लेसन मध्ये आपण काय बघणार आहोत? आता आपण प्राचीन भारताची संस्कृती बघितली, तर बाकी ज्या देशांच्या संस्कृती होत्या त्यांच्याशी भारताचा कसा संबंध आला आणि त्याचे भारतीयांवर काय परिणाम झाले ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. बघा, कांस्य मूर्ती. ओके, ज्या कांस्य मूर्ती होत्या, ब्रॉन्झच्या ज्या मूर्ती बनवल्या जायच्या त्या अशा प्रकारे बघा, ब्रॉन्झची नटराजाची मूर्ती, देवदेवतांच्या मूर्ती असतात की नाही अशा, ते कला कोणाच्या काळात झाली? पल्लव राजांच्या काळात ती कला अवगत झाली लोकांना. आणि मेहरौली इथे जे आता शिकवलं मी, दिल्लीतील मेहरौली इथे हे बनवलेलं आहे, लोखंडाचा पिलर बनवलेला आहे. बघा त्याच्यावर कसं काम केलेलं आहे, कोरीव काम आहे आणि तो पिलर अजूनही तसाच्या तसा अस्तित्वात आहे. ओके, एवढ्या वर्षानंतरही. चला, आपला लेसन संपलेला आहे. कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज विचारा. आवाज येत नाहीये का?
ओके. काही डाऊट नाहीये कोणाला? सगळा लेसन समजलेला आहे? सगळ्यांना समजलेला आहे? सगळ्यांनी यस आन्सर दिलेला आहे? आता सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर पण द्यायचे. ओके, चला बघा. आन्सर इन वन सेंटेन्स. मेक अ लिस्ट ऑफ एन्शंट इंडियन युनिव्हर्सिटीज. एन्शंट इंडियन कोणकोणत्या युनिव्हर्सिटी होत्या ते सांगायचं आहे मला. कोण सांगणार? चला चॅटबॉक्स मध्ये नाव लिहा. येस, ऋतुजा. ऋतुजा, माइक ऑन कर. येस मॅम. येस, सांग मला. तक्षशिला विद्यापीठ, तक्षशिला. नालंदा तक्षशिला विद्यापीठ, येस. नालंदा विद्यापीठ, विक्रमशिला विद्यापीठ हा. हे प्राचीन काळातील भारतातील विद्यापीठ होते. ओके. येस. आदिती. हॅलो. हा, सांग. तक्षशिला, वाराणसी, वल्लभी, नालंदा, विक्रमशिला, कांची ही प्राचीन भारतातील विद्यापीठे आहेत. ओके. ओके, अनघा. मॅम. येस, टेल मी. तक्षशिला, वाराणसी, वल्लभी, नालंदा, विक्रमशिला आणि कांची ही प्राचीन विद्यापीठे आहेत. ओके, गुड. मेक अ लिस्ट ऑफ द इंडियन गुड्स दॅट वर इन डिमांड इन फॉरेन कंट्रीज. ओके, फॉरेन कंट्रीज मध्ये भारतातील कोणकोणत्या गोष्टींना मागणी होती ते सांगायचं आहे. चला नाव लिहा चॅटबॉक्स मध्ये. येस, दीपिका. मॅम. येस, टेल मी. तलम कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी असे. ओके, व्हेरी गुड. आदिती. हॅलो. येस, टेल मी. तलम कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी या प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असे. ओके. अनघा. मॅम. येस, टेल मी. तलम कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी होती. व्हेरी गुड. इंग्लिश मीडियम वाला कोणीच प्रेझेंट नाहीये का आज? Who will tell me in English? Yes, Deepika. Ma'am. Yes. Indian goods like fine textiles, ivory, precious stones, spices, beautifully made earthen pottery were in great demand in foreign countries. Very good. Now, fill in the blanks. The epic Ramayana was composed by Rishi. रामायणा कोणी लिहिलं सांगा? एपिक रामायण कोणी लिहिलं? कुठल्या ऋषींनी लिहिलं? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय द्या. चला, फिलअपचा आन्सर चॅटबॉक्स मध्ये लिहायचा आहे. येस, रामायण हे महाकाव्य कोणी लिहिलं? वाल्मिकी ऋषींनी लिहिलं. ओके. The science of Indian medicine is called dash dash. काय म्हटलं जातं? प्राचीन भारतातील वैदिक शास्त्राला काय म्हटलं जातं? आयुर्वेदा. व्हेरी गुड.
thousands of students could live at dash dash university. कोणती युनिव्हर्सिटी अशी होती जिथे हजारो विद्यार्थी राहू शकत होते? सांगा लवकर. नालंदा. व्हेरी गुड. ओके, लास्ट लेक्चर मध्ये आपण टिपिटका म्हणजे काय घेतलेलं, बरोबर. अँड व्हॉट इज द मेसेज ऑफ द भगवद्गीता ते पण आपल्याला झालेलं आहे. ओके, सांगा व्हॉट अस्पेक्ट डज आयुर्वेदा टेक इन टू अकाउंट. त्याच्यात काय सांगणार तुम्ही बघा. व्हॉट अस्पेक्ट डज आयुर्वेदा टेक इन टू अकाउंट म्हणजे आयुर्वेदामध्ये कशा कशाचा उल्लेख केलेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ओके, मग सगळं वाचण्यापेक्षा थोडं त्याच्यातील एक एक लाईन, कोणी कसं कंट्रीब्यूट केलं, आयुर्वेद म्हणजे काय आणि कोणी कसं कंट्रीब्यूट केलं ते सांगायचं आहे. ओके. येस आदिती. हॅलो. हा, टेल मी. रोगांची लक्षणे, रोगांचे निदान व रोगांवरील उपचार या गोष्टींचा आयुर्वेदात विचार केला आहे. रोग होऊ नयेत म्हणून कोणती खबरदारी घेतली पाहिजे याचाही विचार आयुर्वेदात केला आहे. ओके, आणि कोणी कोणी कसले कोणते ग्रंथ लिहिले ते पण तुम्ही लिहायचं आहे त्याच्यात. ओके, एक एक लाईन मध्ये. आचारसंहिता, सॉरी, चारक संहिता आणि सुश्रुत त्यांनी ग्रंथ लिहिलेले, चारक आणि सुश्रुत यांनी ते पण इन्क्लूड करायचं आहे. ओके, विल टेल मी इन इंग्लिश. येस दीपिका. Ma'am, येस. the Charak Samhita contains detailed information about clinical diagnosis and pharmacy. येस. Indian medical science is known as Ayurveda. It has a very old tradition. It seeks to understand the symptoms of an illness, its diagnosis and treatment. Also, much thought has been given to prevention of illness. ओके, गुड. सगळ्यांनी आन्सर जो सांगतो आहे त्याचं सगळं ऐकायचं आहे नीट. ओके, आणि लक्षात ठेवायचं आहे. होमवर्क लिहिताना तुम्हाला उपयोगी पडेल. बाकीचे क्वेश्चन आपण लास्ट टाइम घेतलेले आहेत. ओके, कोणाला क्वेश्चन आन्सर मध्ये काही डाऊट, सगळे क्लिअर झालेले आहेत? सांगा लवकर. लिहू शकाल का? होमवर्कला लिहू शकाल का क्वेश्चन आन्सर्स? काही डाऊट? सगळ्यांनी मार्क्स बघितले का टेस्टचे? ओके, तर आता मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगते. ओके, मार्क्स तुम्ही बोलत असाल मिस आम्ही आन्सर लिहिलेलं पण मार्क्स कमी आलेत, तर आन्सर फुलफिल नव्हते. जे थोडक्यात उत्तरे सांगितलेली त्याचं कितीतरी जणांनी फक्त एक लाईन लिहिलेली आहे. एक जरा आन्सर एका वाक्यात जरी असेल तरी हे म्हणजे काय, तर एकदम एक स्पेसिफिक फक्त एक शब्द नाही लिहायचा. ओके, पूर्ण एका वाक्यात उत्तर सांगितलं तरी ते एकदम पूर्ण वाक्यात पद्धतशीर आलं पाहिजे. थोडक्यात उत्तर 2 मार्काचा प्रश्न आहे तर तुम्ही त्याला 2 मार्काच्या वेटेज प्रमाणे लिहिलं पाहिजे. ऍटलीस्ट 4 लाईन्स तरी पाहिजे, तेव्हा तुम्हाला त्याचे 2 मार्क्स मिळतील. ओके, आणि खूप जणांच्या हँडरायटिंगचा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे मला समजायला प्रॉब्लेम झाला. ओके, फोटो वगैरे नीट काढत जा आणि हँडरायटिंग जरा नीट लिहा. ओके. ओके, हा आज मी क्लासरूम, गुगल क्लासरूमवर आपला हा होमवर्क अपलोड करते. ओके, तुम्ही पण बघा, हे लक्षात ठेवा की आपल्याला हे सगळे क्वेश्चन आन्सर, आता लेसन कम्प्लीट झालेलं आहे तर हे सगळे क्वेश्चन आन्सर आपल्याला लिहायचे आहेत आणि मी गुगल क्लासरूमवर देखील अपलोड करते. ओके, क्लिअर? सगळ्यांना लेसन क्लिअर झालेलं आहे का? ओके, चला, नाव यू कॅन लीव द क्लास. बाय मॅम. बाय. बाय मॅम. बाय बाय. Bye, ma'am. बाय. बाय मॅम. बाय बाय.
आता